आपला प्रोजेक्ट करा स्टार्ट आता. CMD environment activate and slash script slash activate, नंतर कोड स्पेस डॉट cd. आपलं प्रोजेक्टचं नाव काय, मल्टी प्रोफाईल py मॅनेज py रन सर्वर. म्यूट आहे. दिसतं तिथं पण म्यूट नाही घ्या. झाले आपले दोन ओपन. ठीक आहे, युजर आणि ॲडमिनसाठी स्लॅश ॲडमिन स्लॅश ओपन केला आपला ॲडमिन पॅनल. आता आपल्याला काय बघायचं होतं, ठीक आहे, स्लायडरचं इमेजेस. ठीक आहे, स्लायडर आहे. ठीक आहे, एका पाहिजे आता इमेजेसचं करायचं आपल्याला. कॉलेजपर्यंत झाला आपलं. ठीक आहे, आज हा इमेजेस. ठीक आहे, ब्लॅक अँड व्हाईट कसं काय झालं. काहीतरी ग्रीक बार होतं. डिलीटचा विषय नाही आहे. डायरेक्ट ब्लँक नाही झालं ब्लॅक ते. नाही झाले. आहे ते काय झालंय, व्हाईट कलर झाला. टेक्स्ट व्हाईट झाला टेक्स्ट व्हाईट असेल झालं. त्याच्यामुळे होतं ते. त्याचा पण कलर आपण चेंज करू. ठीक आहे, त्याचा कशाचा कलर चेंज झालेला आहे. याचा कलर आपण काल चेंजेस नाही केला कशातच. त्यांनी शोध नाही होता. त्याच्यात आपण काहीच नाही केलेलं. आपण टेक्स्ट व्हाईट पण नाही दिलेलं. लाईट करेक्ट व्ह्यू मध्ये क्लास कलर काय झालं? पुढे काहीतरी चेंज झालं. बॅकग्राऊंड व्हाईट झालं. टेक्स्ट व्हाईट नव्हतं, बॅकग्राऊंड व्हाईट. त्याला कोणी चेंज केलं काय माहिती. ठीक आहे, बॅकग्राऊंड कलर झाला चेंज. ठीक आहे, टेक्स्ट व्हाईट. ठीक आहे, झाला आता परत चेंज सक्सेसफुल. ते आता आपलं काय बघतो ते इमेजेसचं काम आहे आज. ठीक आहे, हा सेक्शन बघायचा आपल्याला. इथं फक्त आपल्याला काय लागणार, फक्त एक इमेज लागणार आहे. ठीक आहे, बाकी सगळे इमेज काय करणार आपण फॉर लूप मध्ये टाकून घेऊ. म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस 3 इमेज घ्यायची गरज पडते का, एकच इमेज यूज करायची ती मग फॉर लूप मध्ये. जसं बटनवर क्लिक केलं ती इमेज ऑटोमॅटिकली चेंज होईल. आता व्ह्यूज, हा व्ह्यूज कोणाचा आहे. ठीक आहे, हा व्ह्यूज नाही लागत आता. ठीक आहे, होम डॉट टेस्टिंग पण नाही लागत मला. ठीक आहे, हे पण नाही लागत. एक स्लायडर व्ह्यूज ओपन करतो. व्ह्यूज आता ऍडमिन ऍपचे व्ह्यूज लागणार तर. ठीक आहे, दुसरं आपल्याला नाव बार. ठीक आहे, इथं बघा, इथं परत आपल्याला लाईन नंबर 56 ला आता. ठीक आहे, इथं काय आपल्याला स्लायडर इमेज आहे. ठीक आहे, आपल्याला स्लायडर इमेज टाकायची ना इथं, स्लायडर इमेज.
त्याला लिंक पण देतो स्लाइड स्लॅश स्लाइडर इमेज img करतो, ठीक आहे, स्लॅश URL बनवली. चला त्याला रजिस्टर करून घेऊ आता. स्लाइडर इमेजला URLs मध्ये आलो. ॲज इट इज हा जो पाथ आहे, ठीक आहे, ॲज इट इज कॉपी करतो आता इथून. बाकीचे जे पार्ट्स येतात एडिट आणि डिलीटचे ते तसेच होतो, त्याची मला गरज नाही. ठीक आहे, आता एडिट आणि डिलीट कुणी करायचं? तुम्ही. आता इथं करताना काय म्हणा ना, ठीक आहे. ठीक आहे, आता सेव्हची आपल्याला गरज नाही. ठीक आहे, आपल्याला फक्त लागणार कोण आता? स्लाइडर इमेज. ठीक आहे, URL बनवली होती ती रजिस्टर करून घेतली. चला फंक्शन बनवा त्याचा. ठीक आहे, व्ह्यूज मध्ये आलो. काम करतो मेन इमेज. बॅनर सेक्शन देतो. ठीक आहे, बॅनर स्टार्ट. त्याचा एंड पण करतो. स्टार्ट झाला इथं, त्याचा बॅनरचा एंड. ठीक आहे, बॅनर हा कोणता आहे आपला? स्लाइडर आहे. स्लाइडर स्टार्ट. स्लाइडरचा एंड पण करतो. त्याचा एंड कुठे येतं? इथं. मग सेक्शन प्रत्येक वेळेस सेपरेट राहते आपले. स्लाइडर एंड. आता तुम्ही बघितलंच नाही, इथं बरेच जागा कोड मध्ये कमेंट असतात. ठीक आहे, तर इथं नाही. ठीक आहे, आपलं युजर मध्ये आलो. ठीक आहे, अबाउट. ठीक आहे, हा जो कमेंट येतो, ठीक आहे, हा कन्सिडर करतो तुमचा सेक्शन इथं स्टार्ट झालाय, तो सेक्शन कुठे एंड झाला? इथं खाली एंड झाला. इथं रो स्टार्ट झाल्या तुमच्या. ठीक आहे, आणि असा कमेंटचा पण जास्त यूज होतो माझ्यामध्ये कोडमध्ये. आता नवीन युजर असेल तर त्याला समजण्यासाठी कुठं स्टार्ट झालाय, कुठं एंड झालाय, असे कमेंटचा पण जास्त यूज करते. एक हेडरचं पण दिलेलं आहे. हेडर इमेज स्टार्ट आणि हेडर इमेज एंड. त्याच्यामुळे मी कमेंट पण यूज करू शकतो, तसे आपल्याला काय अडचण नाही त्याला. काय झालं? सेक्शन कॉपी केला आणि जस्ट खाली पेस्ट केला तोच. ठीक आहे, आपल्याला काय आता? स्लाइडर इमेज. स्लाइडर इमेज स्टार्ट झाली, स्लाइडर इमेजचा एंड इथंच. ठीक आहे, असं आता जी आपली URL बनवली ती. ठीक आहे, चला रजिस्टर इथं फंक्शन हे बनवून घेऊ त्याचा. काय झालं काय आता इथं? स्लाइडर स्टार्ट स्लाइडर इमेज. ठीक आहे, त्याचा फंक्शन बनवा. आपली जी URL रजिस्टर केली ना, त्याचं काय बनवलं? फंक्शन बनवून घेतलं. चला त्याचं मग आपले पेज पण बनवा एक स्लाइडर इमेज डॉट HTML नावाचं. डेटा कॉपी केला. ठीक आहे, ऍडमिन ऍडमिन ऍडमिन. ठीक आहे, ऍडमिन मध्ये आलो. न्यू फाईल स्लाइडर इमेज डॉट HTML. यल गायब झालं का त्याच्यात? यल इथं पण गायब झालं समजा आता. नाही, स्लाइडर इमेज डॉट HTML. रिनेम झालं. ठीक आहे, आता मला फॉर्म बनवायचा इथं.
आता मी स्लायडर जे आपला आहे आधीचा तिथून पण घेऊन येऊ शकतो. ठीक आहे, त्याला कॉपी केल्यानंतर पेस्ट केलं फक्त स्लायडर इमेजच्या जागेवर. ठीक आहे, स्लायडरचं काही काम नाही आता, मला नावावरच पण काही काम नाही. ठीक आहे, ठीक आहे, आलो इथं. तर चेक करत आता फॉर्म आला कसा. रिफ्रेश केलं, होम पेजवर आलो. ठीक आहे, स्लायडर इमेज. ठीक आहे, फॉर्म आला. ठीक आहे, मला फक्त आता इथे इमेज लागत, मग बाकीचे 2 फील्ड येते, डिटेल्स येतात, ती लागत नाही. मग तो जो अख्खा डिव्हिड तो काय करतो, डिलीट करून टाकतो. ठीक आहे, आता इथे जो आहे, ठीक आहे, कोल्ड 6 आहे, तर मी कोल्ड 12 करतो आता. कोल्ड 6 तर हे दिसन, कोल्ड 6 प्लस कोल्ड 6 किती झालं, 12. रिफ्रेश केलं किती झालं, 12. ठीक आहे, आता आपल्याला इथं इनपुट टाईप कोणता आहे आपला, फाईल, कारण आपल्याला इमेज अपलोड करायची. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला यूज काय करावं लागणार आहे, फाईल. ठीक आहे, काय, ठीक आहे, त्याला पण चेंज करूत आपण. एक नवीन कन्सेप्ट बघायचा का, प्लेस फोल्डर. ठीक आहे, आता मी काय करतो, हे जे टायटल आहे त्याला काय करतो, कमेंट करून डिलीट मारतो. त्याचं काय काम. ठीक आहे, ठीक आहे, एक आपल्याकडे प्लेस होल्डर नावाचं एक की आहे. सांगतो ना, सिलेक्ट सिलेक्ट इमेज, एज, सिलेक्ट इमेजचा आय कॅपिटल करतो. रिफ्रेश केलं, ठीक आहे, काहीच नाही आलं. ठीक आहे, जाऊन ह्याच्यामुळे नाही येत वाटतं ते. ठीक आहे, बाकी करता येतं. ठीक आहे, त्यामुळे त्याला टेक्स्ट करतो. टेक्स्टला 90% गॅरंटी आहे येण्याची. उद्या टेक्स्ट आला असेल, सिलेक्ट इमेज, मग ते प्लेस होल्डर काय करतं, त्याचं टेक्स्ट देण्याचं काम करतं त्या इनपुट मध्ये. आता मी तर काय करतो, टाईप जर केला याच्यामध्ये, ठीक आहे, ते काय होतंय, सिलेक्ट इमेज काय होते, गायब होऊन जाते. शक्यतो इमेजला काम नाही करत, त्याला कंट्रोल झेड कंट्रोल झेड कंट्रोल झेड कंट्रोल झेड कंट्रोल झेड आलं परत. ठीक आहे, त्याच्यामध्ये तर सिलेक्ट इमेज. ठीक आहे, ह्याला ट्राय करू परत. सिलेक्ट इमेज, सिलेक्ट इमेज नावाचं हेडिंग H1 घेतलं, टायटल घेतलं. तर आता त्याला सेव्ह. ठीक आहे, त्याला नेम देतो इमेज, स्लायडर इमेज, स्लायडर IMG. बस इनफ, जास्त गरज पण नाही आपल्याला. ठीक आहे, ठीक आहे, मी एक स्लायडर इमेज करून टाकतो. ठीक आहे, आपल्या डिटेलची गरज नाही. ठीक आहे, शिफ्ट डिलीट. इथे टायटलच्या जागेवर इमेज करतो, पण डिटेलला पण काही गरज नाही, डिटेलला डिलीट मारून टाका. ऍक्शन आणि इमेज. ठीक आहे, जस्ट काम संपलं. आता ते टेबल मध्ये पण काय करायला, हा कसं काय आला वर, पण डेटा तर आपण फिल नाही केला, डेटा तर आपण फिलच नाही केला, होण्याचे चान्सेस कमी आहेत. ठीक आहे, ठीक आहे, आता अजून काय राहिलं आपल्याला, सांगा लवकर, अजून काय राहिलेलं आहे. अजून काय राहिलेलं आहे, ऑनलाईन मेंबर सांगू शकतात काय राहिलेलं आहे. ठीक आहे, आपलं काय टाकायचं आता, ENC टाईप मल्टीपार्ट फ्रॉम डेटा, तिला टाकून बाकीचं काम आता क्लिअर आहे आपलं. ठीक आहे, ते आता मॉडेल बनवून घेऊ त्याचा, स्लायडर इमेजचा. मॉडेल ओपन केलं, मला जास्त गरज नाही, फक्त जस्ट एवढं जर कॉपी केलं तरी माझं काम
ते पेस्ट केलं. मॉडेल बनवतो एक स्लायडर IMG नावाचा. आपल्याकडे कोणतं आहे? स्लायडर इमेज. ठीक आहे. झाला आपला मॉडेल क्रिएट. ठीक आहे. मॉडेल्स डॉट इमेज फील्ड. ठीक आहे. अपलोड टू स्टॅटिक ॲडमिन असेट्स आणि त्याच्या आतमध्ये इमेज फोल्डर. ठीक आहे. तिथे जाऊन सगळ्या आपल्या इमेज येतात, त्या स्टोअर होत्या. इथं बघितलं तरी आपल्या सगळ्या स्टोअर झालेल्या असणार आहेत. स्टॅटिक मध्ये आलो. ठीक आहे. ॲडमिन इमेज एवढे आपण हे केलेल्या इमेज येतात. ठीक आहे. मॉडेल झाला तर क्रिएट. आता काय राहील आपलं? डेटा सेव्ह करून, डेटा आधी सेव्ह करून घेतो, नंतर मेक मायग्रेशन स्लायडर इमेज. ठीक आहे. सेव्ह स्लायडर इमेज. ठीक आहे. IMG URL तर बनावं लागेल ना आपल्याला सेव्ह करण्यासाठी. ठीक आहे. मग त्याला रजिस्टर करून घेऊ. व्ह्यूज मध्ये आलो. सेव्ह स्लायडरच्या जागेवर सेव्ह स्लायडर इमेज केलं. आपल्याकडे काय फक्त आता इमेज आहे. स्लायडर इमेज. ठीक आहे. जास्त झालं ते. ठीक आहे. आता आपली इमेज कशामध्ये येणार आहे? फाइल्स मध्ये. ठीक आहे. गरज आहे का आता आपल्याला बघायची? एकच लागत. ठीक आहे. पण ती जी स्लायडर इमेज आहे त्याला काय करा, सेव्ह करून टाका. IMG स्लायडर इमेज. आता आपलं मॉडेल कोणतं आहे? स्लायडर इमेज स्लायडर IMG नावाचं. व्ह्यूज मध्ये आलो. मॉडेल मधून डेटा काय केला? सेव्ह. डेटा सेव्ह करून टाकला. ठीक आहे. सेव्हचं काम कम्प्लीट. ठीक आहे. त्याला रिडायरेक्ट पण करून देतो. जसा डेटा सेव्ह झाला तो कोणत्या पेजवर जा? स्लायडर इमेजच्या. काम संपला. ठीक आहे. आता मला जो डेटा आहे तो टेबल मध्ये प्रिंट करायचा होता. ठीक आहे. फॉर लूप टाकला, स्लायडर मध्ये डेटा आलेला आहे तिकडून. ठीक आहे. आता जी इमेज आहे, इमेज कशामध्ये येणार आहे आपली? एक IMG टॅग द्या TD मध्ये. SRC. ठीक आहे. स्लॅश जे आपला पाथ आहे त्याच्यामध्ये इमेज येणार आहे आपली स्लायडर इमेज मध्ये. ठीक आहे. तो पाथ काय करा, इथं टाकून द्या. त्या इमेजचा एंड करा. ठीक आहे. त्याला वेट द्या 100%, 100 पिक्सल. काम क्लिअर होतं. ठीक आहे. एरर एरर एरर. ठीक आहे. मेक मायग्रेशन नाही, मायग्रेट राहिलेले. CMD स्टॉप केली. py manage.py मेक मायग्रेशन. मेक मायग्रेशन आला. त्याला मॉडेल क्रिएट कोणता? स्लायडर मॉडेल. ठीक आहे. त्याला मायग्रेट. ओके. झाला आपला मॉडेल पण क्रिएट झाला. सर्व्हर केला रन. बॅक आलो, रिफ्रेश केलं. स्लायडर इमेज वर आलो, रिफ्रेश. ठीक आहे. गेला एक. ड्राईव्ह IMG नावाचा एक फोल्डर आहे आपला. ठीक आहे. अबाउट नको, लोटस आहे ना आपल्याकडे सध्या. लोटस होते ना.
लोटसची इमेज दिलीत आपण. ठीक आहे, डेटा केला सेव्ह. झाली आपली इमेज पण ऍड झाली. तर अजून एक दोन इमेज ऍड करतो आपण. प्रोजेक्ट कोणता आहे काय माहिती त्याच्यात, इतका मोठा पाहते तो. ठीक आहे, 2 आल्या. अजून 1 2 3. हा कोणाचा आहे? ठीक आहे, मॅपची एक आहे. सिंपल झाली एखादी. नाही तर हॉरिझॉन्टल होते ना अशा, आपल्याला पाहिजे तर. कोणती? अरे गबरे. 3 इमेज काय केल्या सेव्ह केल्या. ठीक आहे, आता आपला जो डेटा सेव्ह झालेला तो कुठं आणायचा? फ्रंट एंडला. ठीक आहे, आता व्ह्यूचं काम संपलं. ठीक आहे, त्याला आधी डेटाचं कॉपी करून घेऊ आपण. ठीक आहे, इथं पण स्लाइडर आपल्याकडे 2 झाले तर. ठीक आहे, चला डेटा कॉपी तर करून घेऊ, बाकीचं बघूच पुढचं पुढं. आता आपल्या कोणाची गरज आहे? फ्यूजची. ठीक आहे, इथं डेटा काय केला? पेस्ट केला. ठीक आहे, आता इथं माझ्याकडे 2 स्लाइडर येतात सेम. इथं पण माझ्याकडे 2 स्लाइडर येतील सेम ॲज इट इज. बरोबर ना? का चुकलं? मग मी काय तर चेंज करून ये आय एम जी. आता इथं दोन्ही स्लाइडर सेम येतं, पण मी चेंज कुठं केलं? ज्यावेळी डेटा पास करतो आपण त्या टाइमला इथं चेंज नाही करायचं. हा स्लाइडर चेंज नाही करायचा. हा स्लाइडर चेंज नाही करा. हा चेंज केला तरी काय अडचण नाही आपल्याला. ठीक आहे, डेटा दिला पास करून. आता होम पेज वर आलो. ठीक आहे, आता फॉर लूप पुढे आपल्याला स्टार्ट करायचं. आता पुढं पुढे स्टार्ट करायचं. आता ऑनलाईन मेंबर तुम्ही सांगू शकता, तसं काय अडचण नाही. ठीक आहे, ठीक आहे, हा सेक्शन मला लागत नाही. हे जे 2 सेक्शन आहेत ते काय करतो मी कमेंट करतो. ठीक आहे, हा सेक्शन मला स्टार्ट करायचा इथं फिगर पाशी देव चा स्टार्ट करायचा. जर नाही ऐकून झालं तर मग देव पासून स्टार्ट करू परत. ठीक आहे, सेम सेक्शन बघायचे कुठं स्टार्ट होते. हा सेक्शन इथं स्टार्ट झालाय. हे तिन्ही सेम सेक्शन आहेत तिन्ही पण. आपल्याला सेक्शन फक्त एक लागतोय, म्हणजे कोणता? हा वाला. ठीक आहे, त्याचा फॉर लूप इथं स्टार्ट करून द्या. फॉर आय इन आपला डेटा कशामध्ये? स्लाइडर इमेज मध्ये आलेला आहे. त्या फॉर लूपचा काय करा? इन. आता समजलं. मग आपला डेटा कशामध्ये आलेला आता? स्लाइडर इमेज मध्ये. मग हा जो पाथ आहे तो काय करा? कट करून टाकायचा डायरेक्ट. सिंपल. स्लाइडर इमेज डेटा आणला स्लॅश. नशीब आला तर भारी होईल, नाही तर परत आपल्याला चेंज करावं लागणार. ठीक आहे, कुछ तो गडबड आहे. ठीक आहे, ठीक आहे, इथं वरचा जो सेक्शन आहे तो गायब झाला. ठीक आहे, हे बटन डबल आले तर ट्रिपल आले. तिकडे गेले. ठीक आहे, ठीक आहे, इमेज आले चेक करू आधी. हा इमेज आल्या. इमेज नो कॉम्प्रोमाइज. हा सेक्शन 3दा का आला? हा सेक्शनचा काही संबंध नाही. ठीक आहे, एक काम करतो आपण. ठीक आहे, व्ह्यूज मध्ये आलो, ह्याचं नाव चेंज करू डायरेक्ट.
स्लायडर इमेज आणि तो स्लायडर पण इमेज केलं. समजत हळूहळू. ठीक आहे आला. आला. ठीक आहे झाले आपले. हा झाले इमेज पण आले आपल्या. म्हणजे आपली इमेज बारीक आहे ना. इमेज बारीक आहे आपली. ही थोडी मोठी. आपली साईज वर राहतात इमेजच्या. जशी दुसरी इमेजची साईज दिसते ना तसं ती याला ते आपल्या इमेजची साईज सेम पाहिजे. तर ते तिन्ही पण सेम येते. आपले झालं संपलं. ऑनलाईन मेंबरशिप पर्यंत क्लिअर. हो सर. ठीक आहे आता नेक्स्ट सेक्शन करता ना तुम्ही. कोणता हो सर? हा हा कोणता हो सर? हा कशाला हो सर? हा हे करू आम्ही. हे 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 नाही तुम्ही करून द्या. डाऊट डाऊट आलतात. ठीक आहे आम्ही कसं टेस्ट करू? आता अच्छा एक मिनिट आता इथं इमेज कोणत्या यूज झालेल्या आता. हा ठीक आहे हे बटन्स येतात. तरी म्हटलं काय यूज आहे. ते तुम्हाला बटन चेंज करायचं असेल तरी तुम्ही करू शकता काय अडचण नाही. इथं बटनचे दिलेले तर बटनला काय असं? काय नाही इथं क्लास दिलेला आहे प्रिव्हियस नेट. अच्छा. ते आहे त्या टॅग मध्ये एक इमेज टाकलेली इमेज आहे जी एरो दिसतं ना तो एक इमेज आहे. हा ठीक आहे काम करायचं इमोजी सेंड करतो ना तो. थांब 2 थंब इकडे दाबून असं असं